तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 26 मधील विशाल नगर परिसरात आपण आहोत. माग ज्येष्ठ नागरिक संघातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकी या प्रभागात काय परिस्थिती आहे, या ठिकाणी खरंच विकास कामे झाली आहेत का, किंवा या ठिकाणी अशी कोणती कामे जी प्रलंबित राहिलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक विशाल नगर असा त्यांचा संघ या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय सांगते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? वसंत लोणावळ. बरं, तुम्ही राहायला कुठे इकडं? बर, काय एकंदरीत परिस्थिती आपल्या प्रभागात? विकास कामं झाली आहेत का? विकास कामात पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पाण्याचा आहे. बर जो पाणी तसे दिवसाआड पाणी ते बी अपुरं येतं, बर काही वेळा येत नाही, ते पण येत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट आता सध्या काय झालंय, जो तो कोणत्याही पक्षात जातो. त्यामुळे काय कोणता जनता पक्ष हा कोणत्याच उभा याला मत द्यावं की नाही हा मोठा प्रश्न आहे. बर. एकंदरीत आता काय सध्या परिस्थिती आहे या ठिकाणी? आज जसं तुम्ही सांगताय पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे डेव्हलपमेंट आहे पण मूलभूत जे सुविधा आहे पाण्याचा प्रश्न तोच तुमचा सोडवला गेलेला नाहीये. या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आले होते 17 साली, आलेत का तुमच्याकडे? नाही, कुणी आलं नाही. निवडून येण्याच्या अगोदर येतात, नंतर कोणाचाच पत्ता नाही, लवकर गाठही पडत नाही त्यांची. बर, त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे ते सांगतच नाहीत ते. म्हणजे नगरसेवक तुमच्याकडे आले नाही, कधी तुमची विचारपूस नाही केली? नाही, काय कोणी येत नाही. बर, आता निवडणुका लागल्या तुम्हाला माहिती आहे, आता 15 तारखेला येत्या मतदान होणार आहे, 16ला लगेच निकाल आहे. काय केंद्रित असे कोण कोण इच्छुक आहे जे तुमच्याकडे आलेत, काय त्यांचं विजन आहे? कोणी येत नाही का? लोक येत नाहीत. दुसरी गोष्ट कोणत्या पक्षाचे तेच कळत नाहीत. सकाळी एका पक्षात दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती आहे. काय सांग नुसता गोंधळ झाला निवडणुकीला, तुथडा झाला सगळ्या काम पक्षाचा, काही उपयोग नाही त्याला.